अध्यक्ष महोदय, रेल्वे श्रीरामपूर, बेलापूर, नेवासा, शेवगाव, परळी हा व्यापारी आणि नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा रेल्वे मार्ग आहे। अध्यक्ष महोदय, तत्कालीन ब्रिटिश सरकारनं हा रेल्वे मार्ग, परळी रेल्वे मार्ग मंजूर केला होता। 104 वर्षापासूनचा प्रलंबित हा रेल्वे मार्ग आहे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, यासाठी 368 हेक्टर क्षेत्र भूसंपादन करण्यात आले होते। या मार्गासाठी केलेला भराव अध्यक्ष महोदय आज देखील सुस्थितीत आहे। अध्यक्ष महोदय, सन 2017 मध्ये या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण व्हावे यासाठी नेवासा तालुक्यातील कुकाना या गावामध्ये उपोषण झालं होतं आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी याची दखल घेत व्यक्तिशः लक्ष घालू असं केंद्र सरकारकडे शिफारस करू असं सांगितलं होतं अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, 2019 मध्ये या रेल्वे मार्गासाठी येणाऱ्या खर्चाची 50% खर्च राज्य शासन करेल असा प्रस्ताव देखील तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारकडे दिला होता। अध्यक्ष महोदय, माझ्याकडे ते पत्र आहे। अध्यक्ष महोदय, त्यावेळेचे तत्कालीन रेल्वे मंत्री यांना आपल्या सरकारनं 8 मार्च 2019 रोजी हे पत्र लिहिलेलं आहे। त्यामध्ये डिअर पीयूष गोयल, श्रीरामपूर बेलापूर टू परळे रेल्वे रूट वॉज प्लॅन्ड इन द ब्रिटिश period and Ministry of Railways approved the survey of the said project wide item number 42 of Live Book 2016-17। 1 मिनिट अध्यक्ष महोदय, याचा महत्वाचा प्रश्न आहे। यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी याचा स्पष्ट उल्लेख केला होता की आय वुड रिक्वेस्ट टू काइंडली अप्रूव्ड प्रायोरिटी टू श्रीरामपूर बेलापूर रेल्वे टू Parli railway project and approved the same at earliest. Government of Maharashtra by consider cost sharing to the tune of 50% of the total project cost after receiving the project cost proposal from railway ministry। अध्यक्ष महोदय, याच्यातच माझा प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय, हे पत्र दिल्यानंतर 2018 ला, त्यानंतर अध्यक्ष महोदय 2022 यामध्ये रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करून 2022 मध्ये अवश्य मंजुरीसाठी सर्वेक्षण रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलं। अध्यक्ष महोदय, मध्य रेल्वेने दिनांक 10/1/24 रोजी एक पत्रक काढून यामध्ये रेल्वे बोर्डाने 26/9/2022 रोजी हा प्रकल्प स्थगित केलेला आहे। अध्यक्ष महोदय, फार महत्वाचं आहे, आंदोलन याच्यावर झालेली आहेत आणि म्हणून त्याचं कारण जे दिलं अध्यक्ष महोदय, रेट ऑफ रिटर्नचे कारण देऊन परळी रेल्वे मार्गाला स्थगिती दिली। माझे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना विनंती आहे की बेलापूर परळी रेल्वे मार्ग ROR 2.55% देण्यात आला असून राज्य शासनाचा सहभाग 50%, त्याच्यात गृहीत धरला तर 0.87% तोट्यात असल्याचे सांगितले। अध्यक्ष महोदय, या उलट केंद्र सरकारने राज्य शासनाचे अहमदनगर, बीड, परळी ROR 5.4, बारामती, लोणीकांत, पलटण 3.22 हे असताना देखील अध्यक्ष महोदय आमचा प्रोजेक्ट रद्द केला। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की खरं तर परिवहन मंत्री महोदयांकडे हा प्रश्न गेला कसा, हा प्रश्न आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या अखेरीत असावा असं माझं मत आहे, परंतु मंत्री महोदयांनी याचं उत्तर द्यावं अशी मी विनंती करतो। सन्माननीय सदस्य विठ्ठल लंगे साहेब यांनी लावलेली आहे आणि त्यामुळे उत्तर देणं खरं तर माझं कर्तव्य आहे। विषय येत नाही कारण रेल्वे खात्याचा विषय आहे आणि सन्माननीय माननीय मुख्यमंत्री या संदर्भात मी स्वतः लक्ष घालावं असं सुद्धा सांगितलं होतं। अध्यक्ष महोदय, खरं तर राज्यातील ग्रामीण विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पाला गती मिळावी व हे प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी काही निवडक रेल्वे प्रकल्पांमध्ये हा प्रकल्प खर्चाच्या 40 ते 50% आर्थिक सहभाग नोंदवून ते प्रकल्प पूर्ण करण्याचं राज्य शासनाचं धोरण आहे, आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीने त्याला मंजुरी सुद्धा मिळाली होती। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी सूचना या सभागृहामध्ये केलेली आहे त्या अनुषंगाने निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भात बैठक लावून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून या प्रकल्पाला गती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करतील। अध्यक्ष महोदय, देतो मी देतो
अध्यक्ष महोदय, राज्याने खाली प्रश्न विचारा विठ्ठलजी. निधी देण्याची तयारी दर्शवलेली असताना 50% इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी तत्कालीन आणि आजचे मुख्यमंत्री महोदयांनी केंद्राला तत्कालीन रेल्वे मंत्री पियुषजी गोयल साहेब यांच्या नावानं दिलेला असताना आणि जर बघितलं ROR जर त्यावेळेचं बघितलं तर दोन्ही मिळून नाही ना. 0.87% हा असताना आपली मंजुरी दिली नाही, परंतु इतर मी जो नामोल्लेख काही रेल्वे मार्गाचा केला त्यांना वाढीव ROR असताना देखील मंजुरी दिली. हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय आणि परिवहन मंत्री महोदयांनी लवकरात लवकर याची दखल घेऊन याची बैठक घेऊन अनेक वर्ष चाललेले 10-8 वर्ष चाललेले आंदोलन त्याची तीव्रता आणि जो दळणवळणाचा शिर्डी ते श्री क्षेत्र बालाजी देवस्थान जवळजवळ 500 किलोमीटर अंतर याच्यामध्ये कमी होणार आहे आणि म्हणून माझी राज्य सरकारला विनंती आहे की आपण मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात लक्ष घालावं. धन्यवाद.